कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो. काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत. कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे. कोणीही जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर त्यांचं स्वागत आहे. जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, शेवटी कोर्टाची केस आहे, त्यांनाही वर जाण्याची संधी आहे, अपील करण्याची संधी आहे. किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे, कायदेशीर आहे, त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील. अजितदादाचा पहिल्यापासून 40 वर्षापासूनचा जो कार्यकाळ आहे किंवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे ही पश्चिम महाराष्ट्र, साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवड त्यांचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखवणं काही योग्य नाही. कार्यकर्त्याच्या भावनेचा आधार केला पाहिजे. शेवटी निवडणूक कार्यकर्त्याची आहे, नेत्यांची नाही आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी जर विचार केला, अजितदादाला हे माहित आहे की कुठले कार्यकर्ते ऍडजस्ट होऊ शकणार नाही. एवढ्या सीटमध्ये 3 पक्ष कसे ऍडजस्ट होतील. मग अजितदादांनी मान्य केलं आहे की बाबा आम्ही काही ठिकाणी वेगळं लढू, काही ठिकाणी आम्ही नाही ऍडजस्ट होऊ शकणार आणि माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसलो तेव्हाही मान्य झालं आणि त्यामुळे मला वाटतं मित्र पक्षात लढणे काही वाईट नाही आहे, मित्रत्वात लढणे काही वाईट नाही आहे. पण एवढं मात्र नक्की आम्ही कुठल्याही प्रकारचे मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही, एवढं मात्र पक्का आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.